नमस्कार मंडळी, काय म्हणताय तुम्ही? बघताय तुमचा लाडका कार्यक्रम, फेवरेट कार्यक्रम ज्याचं नाव आहे दोन हाणा पण पुढारी म्हणा. आणि मी कोण सोशल पॉलिटिकल कॉन्ट्रोवर्शियल बोलणारा एकमेव मराठी माणूस. नाव काय माझं? पुढारी पाटील म्हणतात मला. मंडळी, आजचा विषय तसा लईच वेगळा आहे. तुम्ही आधी काही दिवसांपूर्वी एक भाग बघितला असेल ज्याच्यामध्ये जी ज्येष्ठ मंडळी ती म्हणतात की आमची मुलं आम्हाला ठेवत नाहीत, आमची मुलं आमच्याशी असं वागतात, तसं वागतात, तसं वागतात. पण आज इथं आपण अशा ठिकाणी आलोय की तिथं ती लोक म्हणतात आम्हाला आईबाप हवेत, पण आम्हाला आईबाप नाही. आपण आलोय आज अनाथ मुलांकडे, जाण्याला त्यांची खरी ताकद काय आहे, त्यांचं सत्य काय आहे, हे सगळं तुम्हाला दाखवायला मी आलोय. आणि ते दाखवण्याकरता मी तुम्हाला आज घेणार आहे एका छानशा घरात की जिथं आत्ता 17 ते 18 मुली राहतात. तिथे समोर चला आपण जाऊया. मंडळी, कसं असते, असं म्हणतात की ज्याच्याकडं असते त्याला किंमत नसते आणि ज्याच्याकडं नसते त्याला लई किंमत असते. पण इथं एक बाई आहेत, त्या बाई ह्या ज्या 18 ते काही 20 मुली आहेत त्यांचं सांभाळ करतात एक आई म्हणून. त्यांनी आज हे सगळं उभं केलं ही खरी गोष्ट आहे. पण एक बिगारी काम करणारी बाई आज 18 ते 20 मुलींना सांभाळते, कुठलीही सरकारी मदत नसूनही. कसं काय इथपर्यंत कोणी पोचलं का नाही? म्हणून मी आलोय, कारण माझं कामच आहे तुम्हाला सत्य दाखवणं. बघा, ज्या मुलींना आजकाल AC लागतो, ज्या मुलींना आजकाल चांगलं क्लासरूम लागतं, ज्या मुलींना आजकाल HD मोबाईल्स लागतात, तिथे तसं काही नाही. ज्या इमेजचा विचार नाही करत, त्या बिगारी काम करतात. पण बिगारी काम करत पण ते ह्या सगळ्या 18 ते 20 मुलींना स्वतःहून सांभाळतात. नमस्कार आई साहेब. नमस्कार. कसं म्हणताय? काय चाललंय? मस्त का नाही? हा, नाव काय तुमचं? शांताबाई येवली. अच्छा, बरं. मला एक सांगा, किती मुली सांभाळता इथं? इथं 2003 ला 31 होत्या. हा, त्याच्यानंतर 2004 ला 22 होत्या. बर. त्याच्यानंतर 2005 ला परत 31 झाल्या. चांगलं. आणि त्याच्यानंतर परत मग 2006 ला जवळजवळ 17 राहिल्या. पुढे गेल्या मुली. मला एक सांगा, हे सुरुवात कशी काय केली तुम्ही? सुरुवात केली तर 81-82 सालापासून समाजामध्ये काम केलं, गरीब डोंगरी संघटनेमध्ये. बर. तर काम करता करता पाण्याचा विषय, शाळेचा विषय, त्याच्यानं रोजगाराचा विषय, तळागाळातल्या महिलांच्या जवळ, तळागाळातलं पुरुष असतील एकत्र मीटिंग घेतली त्यांची आणि आमच्या शिक्षणाची त्यांच्या शिक्षणाची देवणघेवण केली. देवणघेवण करता करता की मग थोड्या आम्ही आरोग्याचं शिक्षण शिकलो होतो. अनंत फडके यांनी आम्हाला 12 वर्ष शिकवलं होतं. मग आम्ही शिबिरे घेतली, त्याच्यामुळं महिला जवळ आल्याच्या नंतर मग मेळावा घेतला, आम्ही शिबिरे घेतली आणि 24 शिबिरं आमची झाली. 24 शिबिरं अशी झाली की प्रत्येक भागाभागांनी झाली. खेड, केंदूर पावळच्या साईडला तिकडं काय शिबिरं झाली. इकडं मावळमध्ये, मुळशीमध्ये, येल्ल्यामध्ये. पहिल्या मुली कशा आल्या? ज्या मुली आल्या पहिल्या सुरुवात जी झाली की पहिल्या किती मुली आल्या, कशा आल्या ते सांगा. ती सुरुवात अशी झाली की जे काय मुलींना कुणी समजत नसत, आम्ही बालमजुरांचा मोर्चा घेतला आणि मोर्चामध्ये इकडं जय भवानी पुण्यामध्ये, जे हनुमाननगर अशा ठिकाणी आम्ही त्यांचे सर्वे केला. सर्वे केल्याच्या नंतर त्या धुण्या भांड्याच्या कामावर मोठ्यांच्या जायच्या, कुणाची मुलं सांभाळायच्या. तर ही आमच्या बुद्धीला पटलं नाही की ह्या मुली अशाच राहतील, लोकांचंच म्हणजे दुसऱ्यांचंच आपलं गुलामगिरीत राहतील. मग यांना निदान थोडं शिक्षण मिळते, गुलामगिरी त्यांची थोडी नष्ट होईल. म्हणजे मला एक कळत नाही आजच्या काळामध्ये की नवरा बायको शिकलेला असतात मान्य, काम बी करतात मान्य, पण मला एक कळत नाही, मूल आणतात ते जगामध्ये पण सांभाळायला त्यांना अशा लहान मुली पाहिजेत. म्हणजे वेळ नसतो एवढा बी आपलं लेकरू सांभाळायला. ह्यांना आईबाप म्हणावं का? लोकांनीच विचार करावा. तुम्ही सांगा, वेळ नसतो
आता मोठ्या मोठ्यांच्या ती उद्योग असतात, कोण शिक्षक असते, कोण कुठल्या बँकेत असतं, कोण कुठं असतं, तर त्यांना ती घरची मुलं सुद्धा सांभाळता येत नाही, घरच्या आया सुद्धा सांभाळता येत नाही. त्या आया आश्रम मध्ये टाकतात आणि आश्रम मध्ये त्यांना फी भरून तिथं जेवण खावण आंघोळ पांघोळची सोय असते. तर कोणत्या ठिकाणी आश्रम मुलींचं असतं किंवा मुलांचं असतं, तिथं त्या आयांची जिथं चांगली सोय होईल तिथं ती साहेब लोक पाठवतात. आजकाल लोकांना तुम्ही बघितलं असेल, भाड्याच्या आया ज्याला म्हणतात ना, मराठीत म्हणतो, ज्याला आपण म्हणतो नर्सरी, ज्याला आपण म्हणतो प्ले ग्रुप, नुसती नावं दिली त्याला. पण गंमत अशी ना, आईकडे वेळ नाही दाखवायला की मी आई झाले म्हणून. हो, फिगर मेंटेन ठेवायला लागते ना, दुसरं काय. मग 12 पैसे ठेवा मुलाला, सकाळी 10 ते संध्याकाळी 7 येतं. आईजवळ कितपत राहतो, पैसे कमवणं गरजेचं आहे, पण मुलांना वेळ देणं बी गरजेचं आहे. पण मला एक सांगा की इथं ज्या यांना सांभाळताना या सगळ्या मुलींना काही समस्या येत असतील, काय त्या समस्या येतात ना समस्या त्यांच्या, की इथं कशा आला आता ते जे माझं पेपर बाहेर गेलं आपल्या जिल्ह्यात किंवा माझ्या महाराष्ट्रामध्ये पेपर गेलं माझं. आता पेपर गेल्याच्या नंतर जे पेपर वाचलं आणि ते पेपर होती 2-2 माणसं मला भेटायला आली. मी एक पोर आणलेली नाही स्वतः होऊन जाऊन. तर त्यांनी माझी म्हणजे आधी माझ्या संग बोलली बिलली, तर मी सांगितलं त्यांना की एक फॉर्म भरायचं. तर फॉर्म भरल्याच्या नंतर काय काय करायला लागतं, तर तुमच्या गावातल्या सरपंचाची, दुसऱ्या एखाद्या माणसाची सही घ्यायची, त्याच्यावर फोटो मुलीचं लावायचं आणि मेडिकल करायचं. किंवा एखाद्या मुलीला काय आजार बिजार असला सगळ्या मुलींना नाही जडावा. नाही, पण एक मला विचारायचं की तुम्ही म्हणला की सुरू करताना तुम्हाला अडचणी आल्या, म्हणजे फार गावातल्या ग्रामसेवकापासून पुढाऱ्यांपासून सगळ्यांनी लय डोक्याला ताप केला. हे डोक्याला ताप करणारे लोक असतात, पण काय डोक्याला ताप केला तो जरा काही लोकांना कळू देऊ. शहरात बसलेले असतात, काय कळते त्यांना, हा सांगा. असं केलं मी की इथं 5 वर्ष माझ्या घरात सांभाळल्या, तिथं आमची पोरं या पोरींचं जमत नव्हतं, जमलं नाही तर मग गावात गेले, मी एकाच्या घरात राहिले. त्याने मला फुकाटच राहायला दिलं, फक्त लाईट बिल मी भरली. तो म्हणजे सामुदायिक चांगला माणूस होता, शंकर फकीरा येवली. तर त्याच्या नंतर मग काय झालं की त्याला पण दुसरी माणसं भिडली, येऊन भिडल्याच्या नंतर म्हणलं तिला घर नको राहायला देऊ आता, म्हणजे ही वस्तीघराची आहे, आश्रम आहे, हे मोडीन. तर मी सांगितलं की बाबा नाही राहायचं तर नाही राहायचं. मग गुरांच्या गोट्यात स्वयंपाक केला मी, एवढ्या मुलींच्या 31 मुलींच्या 2004ला. तर मग गुरांच्या गोट्यात स्वयंपाक केला आणि घरात आमच्या झोपाय न्यायची पोरी. आणि मग हे बांधकाम सुरू केलं. बांधकाम सुरू केलं तर म्हातारपणाला पैसे साचवून ठेवलं होतं आपलं थोडं थोडं, आणि 9 तोळं सोनं माझ्याकडे होतं. त्याच्यातून मला 1 लाखाची मदत झाली. भावानी थोडीफार मदत केली, घरच्यांनी थोडीफार मदत केली. मग अशी मदत करून 9 तोळं सोनं मोडलं आणि बाहेरून मला 80,000 रुपये मिळलं. आजकाल मंडळी तुम्ही बघितलं असेल की लग्न जेव्हा होतं तेव्हा लोक लय विचार करतात, मुलीला किती सोनं द्यायचं किंवा मुलाला किती सोनं द्यायचं. ते बी देताना हिशोब करतात खरा, पण इथं या बाईंनी, ह्या आईंनी, ज्यांच्याशी त्यांचा काही संबंध नाही, त्यांच्याकरता हे फार ऐकणार काय. 9 तोळे सोनं तोडलं, इकलं, हाय कोणी असं विकणार? सापडणार नाही हो. असे सगळे इकडे सापडतात. शहरात घेणारे सापडतील. 9च्या 90 देतोय का, ये बाबा तुझा पोरगा सांभाळतो, सोनं दे फक्त मला. प्रत्येक गोष्टी मागं मतलब असतो इथं, आहे का नाही? प्रत्येकाने माझं बोलणं. मंडळी, आपण बऱ्याचशा मुलींशी बोलणार आहोत, बोलणाऱ्या मुली आहेत त्या आत्ताला आजी त्यात. जरा मला थोडीशी मैत्री करू द्या त्यांच्याबरोबर. तोच काय करतो तुम्हाला माहिती, मी काय करणार आहे, मी जरा ब्रेक घेणार आहे, ब्रेक घेतो. तुम्ही बघता तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे 2 हाना पण पुढारी माना. मी कोण पॉलिटिकल कॉन्ट्रोवर्शियल सोशल बोलणार एकच मराठी माणूस. नाव काय माझं, पुढारी पाटील म्हणतात मला. आणि एक सांगू, अनाथ मुलं काय असतात ना, हे आज दाखवायचं तुम्हाला. पण कसं असते, ज्यांना आईबाप आहे ना त्यांनी आपल्या मुलांना अनाथ म्हणून वागवू नये, एवढीच इच्छा आहे. या ब्रेक घेऊन या.